हॅलो. हॅलो माईक चेक चेक. सुरेख चेंडू. लहान मुलांनी ग्राउंडच्या बाहेर जावं. जितूभाई तुमच्या मागे जे लहान मुलं आले त्यांना बाहेरून घे बाबा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पडून पूर्ण. संघाचं खातं खोललं या ठिकाणी प्रज्वल कडनं. अतिशय सुरेख फटका टोलून काढलाय मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. 2 धावा. अतिशय सावध सुरुवात या ठिकाणी. तर वैयक्तिक पहिल्या टीमकडनं पहिला षटक घेऊन टीमचा आयकॉन विशाल धारक लोहगड रॉयल्स आणि पन्हाळा पॅन्थर्स या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये चाललेला हा सामना सुरेख चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू होता त्यावर एक सुरेख ड्राईव्ह केली या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेनं. 1 धाव पडून थोडासा फंबल झाला होता मनोज लोणारे त्या ठिकाणी परंतु त्यावर एक्स्ट्रा धाव नाही. लेफ्टी रायटी बॅटिंगचं कॉम्बिनेशन ग्राउंडच्या आतमध्ये. तर स्ट्राईकवरती एक रायझिंग स्टार म्हणून उदयास आलेला आपला अथर्व कड. तर गोलंदाजी मार्कवर देखील एक आयकॉन. दोन्ही तुल्यबळ खेळाडूंमध्ये चला सर ऋषिकेश. नमस्कार, स्वागत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा UKNPLच्या या मोठ्या महारण संग्रामामध्ये. गेली 4 दिवस अगदी आनंदानं उत्साहानं सुरू असणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम जो आता सलगच्या 5व्या दिवसामध्ये 5वा दिवस आणि इथून पुढे 5वी रात्र या स्पर्धेची सुरू होणार आहे. स्पर्धा जशी जशी पुढे येते तशी तशी या स्पर्धेची उत्कंठा आणि चुरस वाढायला सुरुवात झालेली आहे. मजा येईल या स्पर्धेमध्ये. इथून पुढे जात असताना पहिले 2 सलामीवीर आतमध्ये आहेत आणि खेळ सुरू झालाय. लोहगड रॉयल्स कडून पहिले 2 सलामीवीर आतमध्ये. एका साईडला प्रज्वल कड आणि अथर्व कड. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला या मॅचसाठी लोहगड रॉयल्सनं. या आधी संघ बघितला होता बॉटमला अर्थात जिकडे ओहो यावेळेस अथर्व कड रायझिंग स्टार ऑफ पुरळी उडवलाय, टाकलाय चेंडू सीमारेषेच्या पार. सुपरसॉनिक षटकार. बारा धावा धावपलिकेवरती पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झाला. समोर विशाल धारक अँड कंपनी पुन्हा एकदा मैदानावरती उभी आहे. आर्या पुन्हा एकदा मैदानावरती आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे.
एक सुंदर ऐतिहासिक क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून या पर्वातून कोरला गेला, कारण आर्यानं यावर्षी या स्पर्धेमध्ये आपली जागा निश्चित केली आणि ही सुरुवात आहे जी बाकी मुलींसाठी मोठी प्रेरणा ठरणारी गोष्ट आहे. आणि आज आर्या सुद्धा या मॅचमध्ये तुम्ही बघाल आणि प्रत्येक मॅचसाठी ती टीमचा भाग आहे. ही सर्वात मोठी आपण पाहतो त्याहून अधिक सुंदर बाब आहे. आणि आज आर्याला सुद्धा या मॅचसाठी आपण पुढे बघतोय आणि असं नाही की तिनं गेम दाखवला नाही, तिच्या षटकामध्ये तिनं दिग्गज फलंदाजांना बाद केलेलं आहे आणि हे खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं यावर्षी. त्यामुळं आर्या सुद्धा या मॅचचा एक भाग आहे, त्यामुळे तिचं सुद्धा स्वागत करू आपण या मॅचसाठी. पहिलं षटक संपलंय, धावपलक्यावरती 12 आहेत, तर षटक 2ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती सागर बंड जे षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं घेऊन समोर येणार आहेत. हा बॉल यावेळेस साडव्या बॅटनं चेंडू थोडासा गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता. स्क्वेअर लेगमध्ये बॉल खेळलाय आणि शतरक्षक समोर आहेत. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरती आहे, तुम्ही बघाल रेस्ट्रिक्शनची जी पॉवर प्लेची जी षटकं असणार आहेत ती फलंदाजांना मदत करणारी ठरलेली आहेत. आणि पहिल्या दिवसापासून पॉवर प्ले हा महत्त्वाचा मॅटर करणारा गोष्ट राहिलेला आहे किंवा खेळ राहिलेला आहे. आज 5 मॅचेस आपण शेड्यूल करतोय, कव्हर करतोय, त्यापैकी आजच्या दिवसातील होणारी पहिली मॅच बरोबर वेळेत सुरू झालेली आहे. टाइम सुद्धा ऑन स्क्रीनवरती तुमचा सेट करण्यात आलेला आहे आणि वेळेत इथून पुढे तुम्हाला 8 षटकं टाकून घ्यायची आहेत. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. अथर्व कडला तुम्ही बघाल या मॅचमध्ये पुढे खेळताना आज या टीमचा एक महत्त्वाचा घटक तो आहे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगलं करिअर बनवता येऊ शकतं अशा फॅसिलिटी किंवा अशा ऑपॉर्च्युनिटीज मुलांसाठी तयार झालेल्या आहेत. कॉम्पिटिशन सुद्धा तितकंच तगडं आहे. मात्र अथर्व कडनं कमी वेळेमध्ये ऑल इंडिया ओपनच्या टीममध्ये जागा बनवली, ही महत्त्वाची बाब आहे. आज पुण्यातला ऑल इंडिया ओपनमध्ये खेळणारा संघ हा मृत्युंजय कोथरूड हा मोठा संघ आहे. मृत्युंजयचा हा शब्द जर तुम्ही नीट अभ्यासला ना, मृत्यूवरती विजय मिळवणारा मृत्युंजय. आणि अशा एका मोठ्या टीममध्ये अथर्व कड आज आपल्या ओरळीसाठी खेळतो किंवा ओरळी कांचनला तिकडे तो रिप्रेझेंट करतो, ही मोठी बाब आहे. आणि आज तो समोर स्ट्राईक एंडला 15 धावा धावपलक्यावरती सागर बंडच्या पुढे अथर्व कडला आपण आता बघू शकतो. तर याच मैदानावरती आपलं शतक बनवणारा शतकवीर, मैदानावरती आपल्या स्पर्धेचे स्पोर्ट्स पार्टनर असणारे व्हीडी स्पोर्ट्सचे मालक विशाल धारक सुद्धा आज या मॅचसाठी तुम्ही पुढे बघाल. प्रत्येक टीमला प्रत्येकाबरोबरीत खेळायचं आहे, तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. टॉप 4मध्ये टॉप 4पर्यंत आल्यानंतर तुम्ही प्रवास करणार आहात. क्वालिफायर, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि त्यानंतर फायनलपर्यंतचा. त्यामुळे 10 टीम्सपैकी तुम्हाला जर 1 नंबरवरती यायचं असेल तर तुम्हाला बाकी 9 संघांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल, एक वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला बाकी 9 टीम अर्थात त्या पाठीमागे टाकून पुढे येता येईल, त्यासाठीचा एक वेगळा प्लॅन महत्त्वाचा आणि तो प्लॅन कसा करतील टीम यावरती लक्ष आहे. फुल टॉस होता, फसवलाय, व्हीडी डाऊन दी बॉल, सोपा झेल आणि प्रज्वल कडला थांबवला. तुमचा अजून फलंदाज आतमध्ये नाही, तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. अली अन्सारी थोडंसं स्पीडअप करा टीम, एवढा वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला वेळेत सामने कव्हर करायचे आहेत. न बाठा मैदानावरती दाखल होतील. मोनेस पवारला आपण बघू शकतो मैदानावरती. 3 नंबरवरती बॅटिंगसाठी तो खेळाडू मैदानावरती दाखल होईल आणि पुन्हा एकदा खेळ. 16 धावा धावपलक्यावरती 1.4 षटकांचा खेळ समोर आतापर्यंत टाकून झाला आणि 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 16 धावांचा आकडा आहे. अथर्व कड बरोबरीत आता मोनेश पवारला आतमध्ये आणण्याचा निर्णय. अथर्व कडचा असा कॉल होता की समोर मोनेश पवारला आतमध्ये बोलवणं आणि आता तो खेळाडू आपल्या टीमसाठी इथून पुढे कशा धावा गोळा करतो हे बघायचं आहे. मोठी प्रतियोगिता आहे, मोठी शृंखला आहे आणि 11 रात्रीची ही टुर्नामेंट आहे. प्लॅन मोठा आहे, क्यूशीट रेडी आहे, खेळाडूला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही याची सर्वस्व जबाबदारी आयोजकांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. त्यामुळे एक चांगलं दर्जेदार आयोजन. पुन्हा हा चेंडू स्विंग अँड मिस आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा तो चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला. धाव त्या चेंडूवरती मिळत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. यशस्वी होण्यासाठीची लढाई आहे टीम. आणि व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस, यशाची व्याख्या खरं तर काय सांगितली जाते. यश म्हणजे आनंदी आयुष्य जगणं आणि मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केल्यानंतर तुम्ही जर काळावरती स्वार होत असाल तर तुम्हाला यश मिळतं.
उलटा सुद्धा चेंडू थोडासा आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक मिडविकेटचा पुढे आणि दुसऱ्या धावेसाठीचा तिकडे तोपर्यंत प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिकडे प्राप्त होतील आणि या 2 धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 19 धावा आहेत. तुम्हाला आनंदी आयुष्य जगता यायला हवं. शांतीपूर्ण, आनंदी, सुखी आणि आवडीच्या कार्यात समर्थ असून जातं तेव्हा तुम्हाला यश प्राप्त होतं आणि या गोष्टी तुम्हाला अवगत करायला यायला हव्यात. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू काही काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळं चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 षटकांचा खेळ समोर टाकून पूर्ण होणार आहे. पॉवर प्लेची 2 षटकं जी सुरुवातीची होती ती 2 षटकं टाकून झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 21 धावांचा आकडा हा ऑन बोर्डवरती पुढे आहे. एक चांगली सुरुवात आहे. प्रज्वल कडला बाद केलंय. अथर्व कड अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 21 धावा आणि तिसऱ्या षटकासाठी कायम तिसऱ्या षटकाची जागा आर्याची राखीव आहे आणि तिसरं षटक आर्या घेऊन येईल. मुलांच्या स्पर्धेमध्ये तिनं आपली जागा त्याच्या कर्तृत्वानं बनवलेली आहे आणि हल्ली स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं आणि एकदा का तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं की तुमच्याकडं बघणाऱ्या ज्या नजरा असतात त्या आदरानं खाली झुकत असतात आणि असं विचारलं जातं श्रीनं केलंय काय. भरपूर काही केलंय श्रीनं. सीता परीक्षेत उत्तीर्ण झाली. उर्मिलानं 14 वर्ष झोप सोडली. अहिल्यानं दगड बनवून वाट पाहत राहिली आणि सावित्रीनं यमराजाकडून तिचा पती हिसकावून घेतला. हे श्रीनं केलेलं आहे. राधानं संन्यास घेतला. रुक्मिणीनं प्रेमासाठी एकतर्फी प्रेयसी म्हणून तिचं संपूर्ण आयुष्य जगलं. लक्ष्मीनं विष्णूचे पाय दाबले. मीरानं विष पिऊनही तिचं प्रेम सोडलं नाही आणि पार्वतीनं तपश्चर्या करून शिव मिळवला. सीतेने प्रेमासाठी सर्वस्व अर्पण केलं. आर्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. हा विशेष सन्मान होतोय महिलांचा या स्पर्धेसाठी. अथर्वकड वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो. अथर्वकड गेले नाहीत. शांत पद्धतीनं तो चेंडू फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीनं पुढे खेळून काढला. येणाऱ्या आगामी काळामध्ये मोठी अपॉर्च्युनिटी आर्यासाठी. येणाऱ्या आगामी काळामध्ये ती आपल्या उरुळी टीमला किंवा उरुळी गावाला मोठ्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकते आणि आज ती बॉलिंग ट्रॅकवरती असणं किंवा या स्पर्धेमध्ये खेळणं ही महत्त्वाची बाब आहे आणि लक्षवेधी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या स्टेजवरती, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तिची गोलंदाजी चांगल्या फलंदाजांना समजू शकली नाही. 22 धावा धावपलकीवरती. फील्ड सेटअप थोडासा बदलवण्याचं काम केलं जातं. आर्या गोलंदाजी बार्कवरती मोठा रनअप आहे त्याच्याकडे. क्लीन गोलंदाजाची अर्थात तिची ॲक्शन आहे आणि विशेष म्हणजे चांगलं लाईन लेंथ आहे. कोणत्या फलंदाजाला कधी कुठे बॉल टाकायचं हे तिला चांगलं समजतं आणि कमी वयात अगदी 16वं वर्ष आपण पाहतो. अर्थात अंडर 16 साठी पुढे आलेले खेळाडू. चेंडू विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. विरुद्ध दिशेनं तो फटका खेळल्यानंतर आपण पाहतो तो चेंडू बॅटवरती मिडल करण्याचा प्रयत्न मात्र नाही. तिकडे तो चेंडू बॅटवरती मिडल करता आला. निर्धाव पद्धतीचा तो चेंडू आहे. 22 धावा धावपलकीवरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. आर्या तांबे बॉलिंग ट्रॅकवरती. तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी कायम शंकर वाईकर यांनी त्यांच्यावरती दिलेली आणि ती जबाबदारी उत्तम आर्यानं हाताळलेली दिसलेली आहे. हा बॉल यावेळेस थोडासा ट्रॅकर कव्हर पाठीमागे उभा करून ठेवलाय. एक चांगले कलेक्शन. काल तुम्ही बघाल पन्हाळा पॅन्थर्सला पराभव स्वीकारावा लागला. काल पन्हाळा पॅन्थर्सला पराभव आला त्यामुळं त्या पराभवातून भरपूर काही गोष्टी टीम शिकलेली आहे किंवा काही गोष्टी आता थोड्याशा अंदाज आहे. तर दुसऱ्या साईडला रोगड रॉयल्सला सुद्धा या आधी पराभव मान्य करावा लागला आहे. सुरुवात चांगली केली होती रोगड रॉयल्सनं मात्र पाठीमागे झालेल्या मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे अशा दोन्ही टीम अशा आहेत ज्या मागे एक पराभव स्वीकारून पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे हा सामना दोघांनाही जिंकायचाच आहे. काही करून जिंकावा लागेल. यासाठीचा प्रयत्न. हो अथर्वकडला फसवलंय आर्यानं. और अभी तूने कॅच किसका छोडा है. अथर्वकडचा जेल सुटणं म्हणजे तुम्ही कुऱ्हाड पायावरती मारली नाही, कुऱ्हाडीवरती जाऊन पाय ठेवला अमित दादा त्यांनी. विशाल धारकची रिॲक्शन स्पष्ट सांगून जाते चूक झाली आपल्याकडून आणि ही मोठी चूक आहे. आर्या तांबेने फसवलेला मासा हा साधा सुद्धा मामूली मासा नव्हता. साधा सुद्धा मामूली खेळाडू नव्हता. ऑल इंडिया ओपन साठी त्या दिवशी याच अथर्वकडनं सातारा गाजवला. साताऱ्यावरून संध्याकाळी त्याला केडगावमध्ये खेळायचं होतं. एवढी गाडी आम्ही कधीच पळवली नाही तेवढी या अथर्वसाठी आम्हाला त्या दिवशी पळवावी लागली. साताऱ्यातून स्पर्धा कव्हर करून आम्ही सरळ केडगावमध्ये आलो. साताऱ्यामध्ये 1 लाख रुपये जिंकलं. परत केडगावमध्ये 80,000 रुपये जिंकलं. मात्र ह्या अथर्व कडचं झेल सुटणं या मॅचमध्ये
किती नुकसान करणारी गोष्ट असू शकते बघायचं आहे. आर्यानं तिचं काम करून टाकलं होतं. तिनं त्या भाऊ आयकरनं जिला त्याच्यासाठी बोलवलं होतं तिनं तिचं काम करून टाकलं होतं. मात्र झेल सुटलाय. बघायचं आता इथून पुढे त्या गोष्टीचा फटका किती बसू शकतो. 25 धावा धावपलकीवरती आहेत. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 धावांवरती धावपलक पुन्हा एकदा गाठ पडते आर्याची आणि अथर्वची. यावेळेस अथर्वनं काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने ते चेंडूची छेड सुद्धा काढली नाही. फक्त पॉईंटमध्ये तो चेंडू ढकलून दिला आणि त्यानंतर आर्या तांबेचं षटक क्रमांक 3 संपलं. ड्रिंक्ससाठी आवाज दिलाय. लवकर खेळाडू मैदानावरती येतील. लगेच ड्रिंक्स ब्रेक कव्हर केला जाईल. आपण 20 मिनिटं लेट आहोत. सचिन कांचन सरांनी सांगितलेलं आहे ते 20 मिनिटं आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा आणि लगेच ड्रिंक्स ब्रेक आपण कव्हर करतोय. खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा त्या 26 आहेत. 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 4थ्या षटकासाठी आपण आता पुढे जाऊ आणि 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती येतील जितेंद्र केरिंग, जे 4थ्या षटकासाठी आपण पाहायला समोर येणार आहेत. विशाल धारक सुद्धा टेनिस बॉल इंडस्ट्रीमधला मोठा खेळाडू आहे. आज ऑल इंडिया ओपनसाठी त्या दिवशी रायगड गाजवणारा खेळाडू विशाल धारक. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं हे नाव मर्यादित नाही. त्या दिवशी कर्नाटकामध्ये आम्ही होतो. कर्नाटकामध्ये सुद्धा विशाल धारकचा फॅन त्यानं मोठा तयार केलेला आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसणारं नाव ज्या खेळाडूनं कर्नाटक गाजवलं आहे असा हा विशाल धारक आज मोठ्या व्यासपीठावरती आपला खेळ दाखवतोय, पुढे प्रमोट करतोय. आज त्या या खेळाडूला सुद्धा या स्पर्धेमध्ये आपलं चमक दाखवण्याची संधी आहे. 1 शतक ऑलरेडी त्यानं बनवलंय. तर या मॅचमध्ये तो कसा खेळ यावरती सुद्धा लक्ष आहे. तर अथर्व समोर टाकलाय चेंडू, मारला सरळ सीमारेषेच्या पार. 4थ्या षटकाची सुरुवात. अथर्वकडे ऑन फायर षटकार. धावपलक 32 वरती घेऊन जाणार आहे. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपलकीवरती हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट मध्ये ढकललाय. आधी कापत हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर पॉइंटला येऊन उभा राहिला. 2 धावा त्या चेंडूवरती. एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम करायचा. एक फायटिंग टोटल पर्यंत येण्यासाठीचा प्रयत्न आहे तुमचा. 8 ओव्हरच्या मोठा मॅच तुम्ही खेळता. इथून पाठीमागे तुमचं कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन जमलेलं आहे आणि एका खेळाडूनं चांगले खेळून तुम्हाला जिंकता येत नाही. क्रिकेट हा टीम गेम आहे, टीम मॅनेजमेंटचा गेम आहे आणि इकडे तुम्हाला एकत्र येऊनच खेळावं लागेल. तुमचे प्लॅन्स तुम्हाला चांगले आखावे लागतील आणि जर प्लॅन्स तुमच्याकडे चांगले असतील तर ते तुम्हाला वर्कआउट सुद्धा करणं त्याहून ती मोठी गोष्ट आहे. थोडासा बॅक टू द बॉल. विशाल धारक बॉलवरती पुढे कव्हर करतील चेंडू. या बॉलवरती सुद्धा धाव समोर आली नाही. विशाल धारकनं अजूनही चेंडू हातातून टाकून दिला नाही. 1 धाव तिथे येईल. एका धाव्यानं धावपलकीवरती 35 धावांचा आकडा. हा धावपलकीवरती षटक क्रमांक 4चा खेळ आतमध्ये सुरू असताना एक लक्षात घ्या, शॉर्टकट तुमच्याकडे नाही आहे. तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी तुम्हाला दाखवावी लागेल. हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री असं म्हटलं जातं. जितना पण आपका संघर्ष होता है उतनी ही शानदार जीत आपको मिलती है. हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न आहे. आज तुम्ही सीझन नंबर 3 खेळताय. 3.0चं वर्जन आहे. फुल टॉस हा चेंडू. पुन्हा एकदा थोडासा बॅक टू द बॉलर असं आपण पाल. क्षेत्ररक्षक मागे. गुड कलेक्शन. पुन्हा एकदा त्या चेंडूवरती धाव. एका धाव्यानं धावपलक पुढे येतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावं घेऊन तुम्ही मैदानावरती आलेलात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस तुम्ही डोळ्यासमोर ठेवाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा आहे, शिवचरित्र कसं आहे. एका लढाईमध्ये वापरणारा माणूस आणि एका लढाईसाठी वापरलेला प्लॅन्स महाराजांनी कधीच रिपीट केला नाही. हे महाराजांचं खास सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. अथर्व कडसाडे निर्धाव चेंडू. ज्या राजासाठी लोक जीव द्यायला तयार होती ही संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कमावली. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर 16 वर्ष गादीला राजा नव्हता, मात्र तरी तो विचार आबादित ठेवला होता मावळ्यांनी. कारण प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी तो विचार तयार केला होता. बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर जितेंद्र केरिंग सरांनी सुद्धा कमबॅक दाखवलं. षटक क्रमांक संपलं 4. धावपलकीवरती 4 षटकांचा खेळ समोर संपलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहतो आर्याला षटक क्रमांक 2 टाकण्याची आता परवानगी आयोजक अर्थात समोर आपण पाहू कॅप्टन यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक जे इकडे आपल्याला बघायला मिळतील. ही स्पर्धा सुरळीतपणे पार पाडावी यासाठी पहिल्या दिवसापासून अहोरात्र त्यांची मेहनत आहे आणि एक यशस्वी टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण बघाल एक चांगलं वर्जन या स्पर्धेचं ज्यांनी उभं केलं असे सगळे आयोजक तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने इथे बघायला मिळतील. आर्याला पुढे आणण्याचं काम केलंय. 5व्या षटकासाठी आर्या पुढे येईल. कव्हरमध्ये तो चेंडू पुन्हा एकदा एकच सिंगल धाव त्या चेंडूवरती आणि एका सिंगल धावेच्या बरोबरी धावफलक पुढे. दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे कारण पाठीमागे ज्यावेळेस आपण बघू की दोन्ही संघांनी पराभव मान्य केलेला आहे आणि त्यानंतर पराभवातून पुढे आता ह्या मॅचला पुढे ते सामोरे जात आहेत. त्यामुळे हे 2 पॉईंट हासिल करणं किंवा हे 2 पॉईंट आपल्या टीमकडे ठेवणं हे दोघांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न पन्हाळा लोहगड या दोघांचा राहील. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका क्षेत्ररक्षक पाठीमागे आर्यानं उभा करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहाल तिथे चेंडू कव्हर केला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा काही धावा घेण्यासाठीचा प्रयत्न. त्या तुलनेमध्ये तुम्ही बघा रोखलंय प्रतिस्पर्धी टीमला कारण अथर्व कड जरी मैदानावरती असलं तरी हे 5वं षटक आहे आणि तुम्ही बघताय की फक्त 39 धावा आतापर्यंत धावपलकीवरती आहेत. आर्या पुन्हा एकदा आपण पाहतो समोर कमी वयवर्षात आपण पाहतो केलेलं एक उत्तुंग प्राप्त केलेलं यश आहे आणि त्यानंतर तुम्ही बघाल आज आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळणं, आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या आईवडिलांच्या पुढे खेळणं यापेक्षा अजून सुंदर काय असू शकतं. अथर्व हा बॉल यावेळेस फुल टॉस क्षेत्ररक्षकाला बीट केलाय आणि बॉल सीमारेषा पार षटकार. वरती आता समोर पूर्ण झालेला आहे. 1 षटकार खर्च झाला या षटकामध्ये. पहिल्या स्लिपमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आणि एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला जात नाही. आज तुम्ही बघाल आपल्या भारतामध्ये महिला क्रिकेटसाठी सुद्धा दिवसेंदिवस मोठी पसंती महिला क्रिकेटला मिळते आणि पुरुष क्रिकेटप्रमाणे आता महिला क्रिकेटला सुद्धा दिवसेंदिवस एक मोठी पसंती मिळण्याचं दिसल्या कारणानं आपण पाहिलं ICC क्रमवारीत सुद्धा भारतीय महिला संघ हा 4थ्या क्रमांकावरती आता हल्ले आलेला आहे आणि गेल्या काही काळात भारतीय महिला संघाने सुद्धा दमदार कामगिरी करत जगावरती छाप सोडलेली आहे. त्यामुळे आज आपल्या महिलांसाठी सुद्धा किंवा पुढे आज या मुलींना सुद्धा क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये मोठं करिअर बनवण्याची मोठी संधी आहे. त्यामुळं महिला क्रिकेट आणि आज आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेचा सुद्धा आपण पाहतो एक वेगवेगळे प्लॅन आहे जिकडे आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण येतो महाराष्ट्राने सुद्धा खूप चांगले क्रिकेटर पुढे आणलेले आहेत महिला क्रिकेटरसाठी सुद्धा.
आर्या, मोनेश पवारला थांबावं लागेल. आर्याकडे चेंडू टाकलाय भाऊंनी, बेल सोडवून टाकल्यात आणि धावबाद होतील खेळाडू. दुसरा धक्का टीमसाठी लोहगड. दाखवलाय. 6व्या षटकाला सुरुवात होईल आणि 6व्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती विशाल थारक जे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी पुढे आलेले आहेत. बॅटिंग पॉवर प्ले हा पुढे असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले साठी आपण पाहतो पुढे येण्याचा निर्णय आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी जबाबदारी विशाल थारकच्या खांद्यावरती आहे. 46 धावा धावपलिकेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू कव्हरमध्ये बॉल खेळलाय. कव्हरमध्ये चेंडू 47 धावांचा आकडा आणि आता अली अन्सारी बरोबर इथं अथर्व. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ही आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. एक ताकद आहे दोघांकडे सुद्धा, अथर्व कड आणि विशाल थारक. फील्ड सेटअप थोडासा बदलवण्याचं काम केलं जात आहे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आता पुढे ठेवण्याचा निर्णय, कारण बॅटिंग पॉवर प्ले तो षटक आहे. फक्त 3 खेळाडूंना तुम्हाला लाईनवरती उभा करता येईल. मिड विकेट समोर ठेवलाय, लॉग ऑन मागे आणि एक खेळाडू सरळ डीप थर्डमॅनमध्ये, तर बाकीचे सगळे खेळाडू 30 सर्कलमध्ये उभे करून ठेवलेले आहेत. विशाल थारकनं पहिली स्लिप सुद्धा आहे, लेग स्लिपमध्ये सुद्धा खेळाडू शॉर्ट मिड विकेट आहे, मिड ऑफ पुढे उभा करून ठेवलाय. चेंडू विशाल थारकची अपील, मोठा अपील होतं विशाल थारकचं. मात्र पंच आपण पाहतो कुठेही कोणतेही डिसिजन आपण पाहतो दोन्ही पंचांनी तिकडे दिलेला नाही. व्हीडी विशाल थारकची अपील. बेस्ट ऑलराऊंडर आहे विशाल थारक. आज या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला मोठी बोली लावत आपण पाहिलं संघ मालकांनी संघ नायकांनी सहभागी करून घेतलेला आहे. आणि काय या खेळाडूवरती बोली लागली किंवा काय या खेळाडूला आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं त्यानं उत्तर सुद्धा देऊन टाकलं. कारण पहिलं शतक या स्पर्धेमधलं बनवणारा खेळाडू विशाल थारक जो बॉलिंग ट्रॅकवरती पुढे. अथर्व कडला रोखण्याचा प्रयत्न राहील, कारण माहित आहे इथून पुढे सुद्धा अथर्व कड जर चांगला मैदानावरती अर्थात इथून पुढे त्याचा स्ट्रेंथ किंवा त्याचा जो स्वाभाविक खेळ दिसला तर एक जबरदस्त तो फिनिशिंग टच देऊन माघारी जाईल. हो यावेळेस मात्र पंचांनी ओयुटीचा कॉल दिला. साऊंड मोठा क्रिएट केला यावेळेस बॅटनं आणि अथर्व कडची विकेट. विशाल थारकला मिळतंय मोठं यश. अथर्व बॅक टू द पॅव्हिलियन. होताना बघितलंय षटक क्रमांक 7 मध्ये हा धक्का मोठा आहे संघासाठी. 47 धावा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 धावांचा आकडा न्यू बॅटर मैदानावरती येथील के आतमध्ये आलेले आहेत. 6वं षटक आहे. 5.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 47 धावा धावपलक टीम दाखवतोय. क्रिकेटच्या मैदानावरती एक वेगळं आणि आनंददायी चित्र तुम्ही बघताय. आज या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं खेळाडू सहभागी आहेत. 10 टीम स्पर्धेमध्ये आहेत आणि असं नाही की अजूनही कोणताही संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय, तर नाही, अजूनही काही संघ इन ऍक्शन मध्ये आहेत, इन रेसमध्ये आहेत. उद्या मात्र तुम्ही बघा, उद्याचे जे 4 सामने कव्हर आपण करू त्यानंतर मग मात्र काही गोष्टींचा अंदाज आपल्याला लागता येईल किंवा लावू शकतो आपण की कदाचित कोणता संघाचा प्रवास स्पर्धेतला थांबतोय. मात्र आतापर्यंत तुम्ही पॉइंट टेबल बघा की असं नाही की पूर्णपणे कोणताही संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. 10 टीमला समान संधी आहे. अजूनही काही संघांना इथून पुढे येण्याची संधी आहे
काही संघांचे स्ट्रॉंग पोझिशन आहेत, काही संघांकडे चांगले पॉईंट्स आहेत. आजचे 5 सामने महत्त्वाचे राहतील, त्यामधला पहिला सामना आहे. उद्याचे जे 4 सामने कव्हर होतील आणि उद्या सायंकाळी जो संध्याकाळी ज्यावेळेस 4 सामने होतील आणि जो पॉईंट टेबल पुढे येईल तो पॉईंट टेबल मजा करेल. वाईट बॉलचा कॉल. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती खेळ पुढे येईल. 48 धावांचा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 धावा धावपलक दाखवतोय. 5.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय आणि 5.4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा खेळ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. के फिनिशिंग टच आपल्या टीमला द्यायचा आहे. समोर आपण पाहतो क्षेत्ररक्षकांच्या समोरनं हे चेंडू निघून गेलेले आहेत आणि बॉल जाईल सर 4 धावांसाठी चौकार. टाकतोय. फक्त 3च खेळाडू लाईनवरती उभे आहेत, बाकीचे सगळे खेळाडू 38 सर्कलमध्ये आहेत. त्यानंतर 2 षटकं पुढे येणं बाकी. 52 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजय इंडू के डीपमध्ये क्षेत्ररक्षक विडीनं उभे करून ठेवलेले आहेत. एक बाउन्स घेत तो चेंडूपर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा त्या चेंडूवरती प्राप्त. एकच सिंगल होते. एका सिंगल धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 6 ची समाप्ती. पुन्हा एकदा छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुढची 2 षटकं. चला लगेच खेळाडू आतमध्ये. रिझर्व्हचे प्लेयर आहेत आणि टीम मेंटोर यांना विनंती की चला आपण आतमध्ये या. यानंतरची जी मॅच होणार आहे त्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये आम्ही करतोय आणि यानंतर मॅच होते राजगड टायगर्स आणि पुरंदर फायटर्स. पुरंदर फायटर्स संघाचे कॅप्टन आणि राजगड टायगर्स संघाचे कॅप्टन निखिल लोणारी या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन लाईव्ह दिसले नाहीत. ऑट इज द रिझन बिहाइंड दॅट मला माहीत नाही, बट का 71,000 रुपये पॉईंटचा खेळाडू या स्पर्धेमध्ये अजून दिसला नाही. निखिल लोणारीची बॅटिंग बघणं म्हणजे एक वेगळा गोडवा आहे आणि निखिल लोणारी ह्या मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी आल्यानंतर किंवा निखिल लोणारीची मॅच आहे हे समजल्यानंतर मैदानावरती जागा बसायला उरत नाही. ही संपत्ती ह्या खेळाडूकडे आहे आणि आज तुम्ही बघाल निखिल लोणारी या स्पर्धेमध्ये आज 5वा दिवस आहे, मात्र निखिल लोणारी मॅचमध्ये दिसले नाहीत. कदाचित इंजुरी असावी, पण आता आज कदाचित ओंकार क्षीरसागर यांनी दिलेले तुम्ही बघाल सिग्नल की इन लाईव्ह ऍक्शन आज निखिल लोणारी कदाचित येतील आतमध्ये. निखिल लोणारीच्या इनिंग्स अनेक मोठ्या आहेत आणि या मैदानावरती सुद्धा आहेत आणि ज्यावेळेस वाढवायच्या टुर्नामेंट आपण बघायचो त्यावेळेस सुद्धा निखिल लोणारीची बॅटिंग आणि गावासाठी मोठं योगदान आहे निखिल लोणारीचं. उरुळी कांचन गावासाठी त्याने गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळलं आहे. हवेली पुण्यासाठी त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. आजही राहूच्या मैदानावरती निखिल लोणारीची बॅटिंग आजही आठवली जाते. तर आज बघायचं आहे निखिल लोणारीचं खेळले तर मजा येईल या स्पर्धेमध्ये. एकमेव खेळाडू अजून जो या स्पर्धेसाठी भाग नाही. अजून मला वाटतं अमोल थोरात एक दिसले नाहीत, ज्यांना सुद्धा एक मोठी इंजुरी ते फेस करतायत. विनोद साठे व्हीएस बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 7 साठी पुढे. 53 धावा धावपलक दाखवतो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. के ओपनिंग भागीदारी जशी असते ना तशी फिनिशिंग भागीदारी सुद्धा असते. ओपनिंग टच जसं असतो तसं फिनिशिंग टच सुद्धा असतो आणि आता इकडे फिनिशिंग टच चांगला द्यायची आवश्यकता आहे. फुलटॉस होता बॉल थोडासा बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. विशाल धारक पुढे येतील बॉलवरती. 1 धाव. अली अन्सारी समोर. अली अन्सारी बघायचं इथून पुढे कशा फिनिशिंग टचसाठी अली अन्सारी काम करेल. 54 आतापर्यंत आहे टीम लोहगड रॉयल्स आपल्याकडे. शंकर वायकर पुढे चांगले टीम आपण पाहतो. अर्थात एक चांगला टीम स्क्वॉड कॉम्बिनेशन घेऊन आतमध्ये उतरणारे खेळाडू आहेत. आज टीममध्ये विशाल धारक आहेत. मनोज लोणारीनं मिडल ऑर्डर सांभाळली आहे. एक चांगला सेटअप आहे आणि या टीम बरोबर सामोरं जात असताना एक चांगला फायटिंग टोटल आपल्याकडे असावा. जितेंद्र केरिंग सरांनी सुद्धा काही सूचना आपण पाहतो खेळाडूंना द्यायला अर्थात त्यांनी सुरुवात केलेली आहे, कारण माहीत आहे ही मॅच किती महत्वाची आहे. 54 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साडेपाच वाजता आहेत. पहिली मॅच आपण पाहतो आतमध्ये. 8 षटकांचा एक मोठा बॅटल. युके NPL
अली अन्सारी हा बॉल यावेळेस गॅप मध्ये आणि सर्व प्रेक्षक गॅलरी मध्ये हा चेंडू अली अन्सारीचा तडाखा. चारण तिथे येतील आणि या चौकारानं धावपलकीवरती 58 धावांचा आकडा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढे. पीएस बॉलिंग मार्क वरती 7वं षटक. हा बॉल यावेळेस मात्र बंचाने सांगितलाय नो बॉल. नो बॉल ऑलरेडी बंचांकडून सांगण्यात आला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न के धावबाद होतील. अली अन्सारी यांकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी केकेनं स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस करून टाकलं. वरती धावबाद होऊन खेळाडू बाद झाले ते के जे बाद होऊन माघारी आलेले आहेत. तर सलमान अन्सारी हा नवीन फलंदाज अली बरोबर येतो आतमध्ये. फ्रीडचा चेंडू आहे आणि फ्रीडचा चेंडू खेळायचा अलीला. एक फायटिंग टोनर पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम करते. धावपलकीवरती खेळ आपण पाहतो आतापर्यंत जो समोर 60 वरती. हा बॉल फ्रीडचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून आणि सहज सीमा रेषेच्या बाहेर पॉइंट वरती खेळलेला षटकार आहे हा. बहारदार षटकार. पुन्हा 3 स्टंपच्या समोर हा चेंडू टाकला. कव्हर पुढे. हो थोडासा आपण पाहतो पाय घसरला होता. सलमान माघारी पोहोचतील. सलमान पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. एकच धाव या षटकामध्ये आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार राहिलाय आणि 67 धावांचा आकडा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 67 धावा धावपलक. अजूनही 2 चेंडू या षटकामधले येणं बाकी आहे आणि यानंतर अजून 1 षटक येणं बाकी आहे. त्यामुळं मोठी मॅच इथून पुढे आपल्याला अजूनही बघायला मिळू शकते. 4 षटकांचा खेळ 67 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. फिनिशिंग टच कसा दिला जाईल या मॅच मधून. फायटिंग टोटल टीम तुमच्याकडे असावा. लढण्यापुरता धावपलक गोळा करा ही सूचना संघनायकांकडून आहे. साठेंचा हा चेंडू पुन्हा एकदा अचूक लेन अचूक टप्प्यावरती हा चेंडू. या बॉलवरती मात्र समोर धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला बघायला मिळाला. एकच चेंडू आपण पाहतो या षटकामधला आता येणं बाकी आहे. 4 गडी बाद आहेत. लोहगड रॉयल्सचे 67 पर्यंत टीम पोहोचलेली आहे. हा सुद्धा एक सन्मानजनक टोटल सांगितला जाईल कारण सुरुवातीच्या तुलनेमध्ये आत्ताचा जो टोटल आहे तो चांगला आहे. सरासरी बघितली तर ह्याच्या खाली दिसले सलमान अन्सारी. उडवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. गरज होती एका मोठ्या हिटची आणि सलमान अन्सारीनं ती पोकळी भरून काढली. षटकार. षटकांचा खेळ समोर टाकून पूर्ण झाला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 73 धावांचा आकडा धावपलक. शेवटचे 6 चेंडू अजून शेष आहे आणि पहिली इनिंग मैदानावरती आपण पाहू या 6 चेंडू नंतर संपणार आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता बॉलिंग मार्क वरती कोणाकडे हा चेंडू सोपवला जाईल कारण चांगली गोलंदाजांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग होता, मोठा होता. बॅटिंग ऑर्डर मोठी. तर अशा मोठ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सुद्धा समोर किफायतशीर गोलंदाजी समोर दाखवली टीमनं. 73 पर्यंत आतापर्यंत टीम आली. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या 6 चेंडू. कॉम्पिटिशन तगडं आहे. तुम्ही पाहिलं एका गावासाठी क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एकमेकांची उणिवा एकमेकांना चांगलं माहीत आहे. एकत्र खेळलेले खेळाडू आहेत.
भद्राज आपल्या टीम संघासाठी किंवा आपल्या टीम ओनरसाठी पुन्हा धावबादची संधी, पुन्हा एकदा धावबादची संधी समोर आणि सलमान अन्सारी धावबाद होऊन माघारी येतील. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये आता इथून राहिलेल्या पुढच्या चेंडूसाठी. टाइम संपला. हा टायमिंग धरला जातो का बॅट्समनचा? टाइम संपलेला आहे. एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. चला पटकन जितू सर एक खेळाडू बोलवून घ्या 38 सर्कल मध्ये. 74 धावा धावपलकीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 74 5 धक्के टीम साठी. 74 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढे. फुल टॉस आहे अली अन्सारी साठी आणि फुल टॉस चेंडू ऑन अ बाउंड्री ओव्हर अ बाउंड्री. तिसऱ्या पंचांची मदत. फ्रीडचा आले अन्सारीला हा चेंडू खेळायचा आहे. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती. यावेळेस स्क्वेअर बॉलचा कॉल. एक अतिरिक्त धाव पुढे सांगितली जाते. एक अतिरिक्त धावेनं धावपलक पुढे. 82 ऑन बोर्ड. येणारा चेंडू पुन्हा फ्रीडचा असा आहे. फ्रीड कंटिन्यू असणार आहे. 82 धावा धावपलकीवरती. अली अन्सारी शेवटच्या काही चेंडू मध्ये टीम साठी आपण पाहतो मैदानावरती आलेला खेळाडू. पुन्हा एकदा प्रेक्षक खेळाडूत बॉल मारलाय. अली अन्सारीचा पुन्हा एक मोठा मॅसिव्ह हिट षटकार. अठ्ठ्याऐंशी धावा. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा चेंडू अली अन्सारी यांच्या बॅट मधून. तुम्ही पहा 30 धावांवरती नॉट आउट आता गेलेला आहे पुढे. चेंडू फुल ऑन लेनचा चेंडू मिड विकेट मध्ये आपण बॉल खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तिकडे होईल आणि 2 धावा त्यातली एक शॉर्ट धावेचा घोषणा स्क्वेअर लेग पंचांनी केलेली आहे. एक शॉर्ट धाव आहे. एक शॉर्ट धावे म्हणजे एकच धाव त्या चेंडूवरती असणार आहे. एकच धाव त्या चेंडूवरती. एका धावेनं धावपलक्यावरती 93 धावांचा आकडा धावपलक्यावरती आहे. 93 धावा. अली अन्सारीचा अपेक्षित ब्लास्ट. अली अन्सारीचा पुन्हा एकदा अपेक्षित ब्लास्ट. बॉल सीमारेषा पार षटकार.
गॅरंटी नसताना अली अन्सारीनं पाल 37 धावा त्याच्या बॅटमधून बनवला आणि संघाचा धावफलक 99 वरती आता आणून उभा केलाय. 99 धावा धावफलकावरती अजूनही एक चेंडू राहिलेला आहे. हा बॉल यावेळेसही थोडासा टॅकर होता, अर्ध्या विकेटवरती चेंडू ठेवला, मिड विकेट पुढे बॉल थोडासा हातामधून निसटला. 2 धावा तिकडे आणि तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न समोर झालाय. चौथी धाव अली अन्सारी पोहोचेल का आणि पोहोचला. 4 धावा शेवटच्या चेंडूवरती आणि धावफलक जाऊन थांबतोय 103 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी 104 धावांची आवश्यक आपण पाहतो असणार आव्हान टीम पन्हाळा पॅन्थर्सच्या अगेन्स्ट. पिंटू लाईन मध्ये यायचं. कडून सूचना आहे, थोडस आपण स्पीड अप करा. सांगितलेलं आहे आणि दोन्ही टीम कॅप्टन अजून टॉस साठी आलेले नाही आहेत. यानंतरची जी मॅच होणार आहे पुरंदर फायटर्स राजगड. चला तुम्ही टॉस साठी संपर्क करा.
या इथून पुढे 4 मॅच हे मॅच सोडून आपल्याला अजून उर्वरित 4 सामने खेळवायचे आहेत. विजयासाठी 104 धावांचं आवश्यक आपण पाहतो खेळ असणार आव्हान या खेळामध्ये. पहिली सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती उभी राहिलेली आहे. इतका मोठा धावपलक गोळा करायचा असेल तर विशाल धारकलाच आपल्या संघासाठी उभं राहणं किंवा आपल्या संघासाठी क्रिकेट खेळणं आता महत्त्वाची बाब राहील. सुरुवातीला आता धावा कशा गोळा करतो संघ, कारण आलिया अन्सारीनं दिलेला फिनिशिंग टच हा संघासाठी किती उपयुक्त ठरला हे आपण आतमध्ये बघितलंच आहे. तर आता इथे पुढे विशाल धारकची वेळ आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहाल शंकर वायकर, एक चांगली सुरुवात टीमला मिळाली. 100 पेक्षा जास्त धावा टीम तुम्हाला पूर्ण करायचे आणि करूही शकता. या मॅचमध्ये नाही तर इथून पाठीमागे सुद्धा आपण बघितलं की 100 पेक्षा जास्त धावांचा वाटलाग सुद्धा होताना दिसलाय. काही वेळेस शेवटच्या चेंडूपर्यंत ती चुरस आपल्याला त्या मॅचमध्ये सुद्धा बघितली, जिथे 100 धावा जास्त होत्या. 100 पेक्षा जास्त धावींची आवश्यकता होती. सचिन पडेकर हा बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळलाय. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 रन चौकार. पॉइंट मध्ये हा चेंडू, संघ बालक पुढे टिपतील कॉट आणि पहिला धक्का. सन्माननीय आमच्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार नानासाहेबजी गोरे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक संपन्न होतो आहे. नानासाहेबजी गोरे यांच्या शुभ हस्ते यानंतरची जी मॅच आपण खेळवतोय त्याचा टॉस नाणेफेक हा अतिथी कक्षाच्या पुढे आपण पाहाल संपन्न होतोय. दोन्ही टीम कॅप्टन आपल्या बरोबरीत ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघाल रेडी आहेत. 99चा प्रवास आमच्यापासून सुरुवात झाली काय बॅट फिल्डिंग. ओके. अखिलेश कांचन आमच्या बरोबरीत तुम्ही बघाल टीमचे कॅप्टन अखिलेश कांचन. अखिलेश, फर्स्ट ऑफ ऑल आतापर्यंत खेळलायस. अखिलेश कांचन हा जे स्पर्धेसाठी एक संघ नायक म्हणून पुढे आहेस. अखिलेश, पुन्हा एका मोठ्या मॅचला सामोरं जायचंय, काय सांगशील या स्पर्धेबद्दलची तुझी पहिली प्रतिक्रिया? स्पर्धा अतिशय छान आहे आणि आमच्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. टीम अतिशय चांगली खेळली काल, त्या पद्धतीने आज पण खेळेल. अखिलेश कांचन आम्हाला ओपन माइंडेड क्रिकेट खेळताना दिसलेला आहे. ओहो हो, हा बॉल न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत असताना बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. अखिलेश कांचन आमच्या बरोबरीत आहे. अखिलेश, कॅप्टन्सी करतोयस, सो कॅप्टन्सी करत असतानाचा अनुभव कसा आहे? अतिशय छान आहे. या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूंकडनं जास्त अपेक्षा, जिकडे चांगला परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे? टीममधल्या काही खेळाडूंची ठराविक नावं जिकडे इथे खेळणं गरजेचं आहे या मॅचसाठी? गिरीश पवार, विशाल गायकवाड, चेतन बारीक, मंगेश हरिहर. अच्छा, पुन्हा एकदा समोर हा चेंडू. शुभेच्छा अखिलेश तुम्हाला या मॅचसाठी. खूप चांगली मॅच यानंतर आपल्याला बघायला मिळेल. सर पुढे समोर आपले दुसरे टीमचे कॅप्टन सुद्धा आमच्या बरोबर ऑन स्क्रीन वरती आहेत. भीमा गुरव. कोणती टीम आहे? टॉस जिंकलाय बरोबर. सो टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा डिसिजन फिल्डिंग. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? पुढची टीम स्ट्रॉंग आहे. पुढची टीम स्ट्रॉंग आहे, पण आम्हाला वाटतं की आम्ही बॉलिंगवर त्यांना रोखू शकू. आतापर्यंतचा परफॉर्मन्स बघता आता टीम तुम्हाला इथून पुढे सगळ्याच मॅच जिंकाव्या लागतील. तर आता इथून पुढचा प्रवास कसा कराल? हा बघू ना, त्यांना समोरची टीम चांगली आहे, समोरची टीमची बॅटिंग चांगली आहे, तर बघू बॉलिंगने आपण रोखू, फिल्डिंग चांगली करू. गेली 2 वर्ष UKNPL साठी तुम्ही पुढे येत आहे. या वर्षी पुन्हा एकदा तिसरं आयोजन, या वर्षीचं आयोजन आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? चांगलं आयोजन आहे. मागच्या वर्षी पण चांगलं होतं, पण यावर्षी जरा जास्त त्याच्यापेक्षा चांगलं आयोजन केलेलं आहे. मग किती धावांवरती रोखाल प्रतिस्पर्ध्याला? आमचं आहे 80च्या आत. 80च्या आत. आज ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे, तर तुमच्या दृष्टीनं तुमच्या टीममध्ये असे कोणते महत्त्वाचे खेळाडू ज्यांचा गेम होणं गरजेचं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होईल, अशी काही ठराविक नावं? हा, आमच्यात आहे ना, लकी आहे, सानू अन्सारी आहे, रोहित माखीजा आहे,
बॅटिंग चांगली करतील असं वाटतं मला. टीम टीम कोऑर्डिनेशन कसं आहे, टीम बॉन्डिंग कसं आहे, आतमधलं चांगले वातावरण टीम कसं आहे? कोऑर्डिनेशन चांगले आहे. तो इथून पुढे चांगलं खेळाल. हो चांगले. ओके, ऑल दी बेस्ट बोथ टीम. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटू यानंतर इन लाईव्ह ऍक्शन. टॉस झालाय, टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण तर अखिलेश कांचनच्या टीमला करायची बॅटिंग. 9 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. बॉल यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून गॅप मिळालाय आणि पुन्हा एकदा चेंडू धावपलकीवरती. पहिल्या षटकामध्ये एक मोठा खेळाडू बाद झालेला आहे. त्यानंतर आता इथून पुढे आपल्या संघासाठी उभं राहणं किंवा एखाद्या चांगल्या भागीदारीला पुढे आणणं ही आवश्यकता आता डावामध्ये आहे आणि त्यासाठीचा खेळ टीम तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा दोन धावा तिथे येतील. या 2 धावेबरोबरीत 22 धावा, 20 ऑन बोर्ड, 22 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आहेत. 100 पेक्षा जास्त धावांचा प्रवास होता. अजूनही 82ची आवश्यकता आहे. हा बॉल पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये. संदीप लोखंडेंची बॅट तळपायला सुरुवात झालेली आहे. फाईन लेग फोडलाय. अजून एक चौकार. मागून घ्या, मागून घ्या लगेच. सबमिट करा. टीम लिस्ट बोथ कॅप्टन, टीम मेंटॉर यांना विनंती आहे. टीम मेंटॉर, आपण आपली टीम लिस्ट सबमिट करा. संदीप लोखंडेंची बॅट, अप्रतिम बॅटिंग, धावांची उधळण त्यांनी सुरू केलेली आहे. पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय सचिनदादा मचाले. सचिनदादा मचाले यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं इथे मैदानावरती त्यांचं आगमन होतंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहात. तर तुम्ही बघाल संदीप लोखंडे यांनी या मॅचमध्ये या डावामध्ये आपलं अर्धशतक जर पूर्ण केलं तर त्यांचे मित्र अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक महाराष्ट्र पोलीस अमितदादा साळुंकेंकडून 2222 रुपयांचं पारितोषिक संदीप लोखंडे यांच्यासाठी विशाल वीडी ऑन फायर AK-47 ये हवेली का टार्जन है. 4 रन चौकार. षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावपलकीवरती. 6 ओव्हरमध्ये बनवायचे अजून 69 धावा. 36 चेंडूमध्ये 69 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हा डाव आपण आतमध्ये पुढे बघतोय. 35 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली बॅटिंग. 35 मधल्या 26 संदीप लोखंडे यांच्या आहेत आणि त्यांनी जर वैयक्तिक आपलं अर्धशतक बनवलं तर अमित साळुंकेंकडून त्यांच्यासाठी 2222 रुपयांचं पारितोषिक हे घोषित करण्यात आलेलं आहे. 35 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. षटक 3 साठी अथर्व कडला पुढे आता आणण्याचा निर्णय संघ नायकांना, कारण माहीत आहे आता विकेटची गरज आहे. ही भागीदारी आता क्रिएट व्हायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपल्यावरती आक्रमण चढवायला सुरुवात केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या टीमचा प्रमुख गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणणं ही वेळ आहे.
योग्य वेळ आहे. मात्र अथर्व कडचा चेंडू, मोठ्या फटक्याचा शोध आणि अथर्व कडला ज्या कामासाठी पुढे आणलं होतं त्या अथर्व कडनं त्याचं काम करून टाकलं. संदीप लोखंडे बाधून माघारे. दुसरा धक्का पन्हाळा दोन्ही पॅन्थर्स. संघांना टीम लिस्ट जमा करण्याचं सांगितलेलं आहे, लवकरात लवकर जमा करा. अथर्व कडला आपण पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती पुढे आणण्याचा निर्णय योग्य साबित ठरला. सागर लोखंडे आपण पाहाल, संदीप लोखंडे ज्यांनी डाव आपल्या हातावरती घेतला होता किंवा त्यांनी खेळ करायला सुरुवात केली होती, त्यांना मात्र थांबवलंय. बॉल पुन्हा एकदा थोडेसे बॅकवरती सरकत पॉइंटमध्ये हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या चेंडूवरती येणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी 37 धावा धावपलकेवरती दिसत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 चेंडू आणि बनवायच्या त्या 67 धावा. 34 चेंडूमध्ये 67 धाव्यांची आवश्यकता आता या खेळामध्ये पुढे. अथर्व कडला संघाचा प्रमुख खेळाडू आणि ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर आहे. विशाल धारक बरोबरीत अभिषेक जे आतमध्ये गेलेले आहेत. विशाल धारक अजूनही आपल्या संघासाठी उभा आहे, ही संघासाठीची चांगली बाब सांगितली जाईल. 2 चेंडू आतापर्यंत विशाल धारक खेळला, त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. आता इथून पुढे सुद्धा तो आपल्या संघासाठी एक चांगली मोठी बॅटिंग करू शकतो. बॉल पुन्हा एकदा थोडासा बॅकवर्ड पॉइंटलाच. कलेक्शन चांगलं आपण पाहतो, खूप चांगल्या पद्धतीचा तो स्टॉप केलेला चेंडू. 2 धावा त्या चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या बरोबरीत धावपलकावरती 39 धावांचा आकडा ऑन बोर्ड वरती पुढे आहेत. 39, 32 चेंडू आणि बनवायच्या त्या 65 धावा. 32 चेंडू मध्ये 65 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. 12.19 चा रिक्वायर रन रेट. बॉल यावेळेस लेग स्टंप वरती ठेवलेला चेंडू होता. आणि बॅटने खेळला अभिषेक यांनी आणि बॉल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. मध्ये खेळ प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आता पुढे खेळायला सुरुवात केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेकचा टाइम झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक 43 वरती. एक चांगला टोटल आतापर्यंत टीमकडे पहिल्या 3 ओव्हरमध्ये. यानंतर 5 षटक येणं बाकी.
तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक 43 वरती आहे आणि आता शेवटचे 5 म्हणजे 30 चेंडू, 5 षटकांचा खेळ आणि 30 चेंडू मध्ये बनवायच्यात 61 धावा. तीस चेंडू मध्ये 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 ला सुरुवात आली. अन्सारी बॉलिंग मार्क वरती पुढे येणारे खेळाडू, तर भिडी विशाल थारक. खेळ आपण पाहतो अजूनही बरोबरीत आहे. विशाल थारक अजूनही आपल्या संघासाठी उभा आहे. सुरुवात चांगली झाली टीमला. 2 विकेट जरी टीमकडे असलेल्या असल्या तरी तुम्ही बघाल संदीप यांनी केलेली सुरुवात आणि संघाला आता एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये त्यांनी आणून उभं केलेलं आहे. विशाल थारक एक सेन्सिबल क्रिकेट, आता एक माइंड गेम समोर खेळेल. डोक्यानं क्रिकेट खेळण्यासाठी आता त्याला पुढे यायचंय, कारण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आता पुढे जायचंय. बॅटिंग पाऊल पे एक षटक आहे. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये किती धावा घ्यायच्या, या सगळ्या गेम प्लॅन सेट आहे आणि त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. 44 धावा धावपलकीवरती. अजूनही मॅचमध्ये 29 चेंडू येणं बाकी आहे. 29 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 60 धावा. हा बॉल मिड विकेट मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये डाऊन दी बॉल आहेत. झेल होतोय. अली अन्सारीला यश मिळतंय. तिसरा खेळाडू माघारी पन्हाळा पॅन्थर्स. ओ गणेश भागवत आतमध्ये आणि गणेश भागवत मैदानातून पुन्हा माघारी येईल. क्लीन बोल्ड शून्यावरती पुन्हा गणेश भागवतला मैदान सोडावं लागतं. विशाल धारक नॉन स्ट्राईक एंडला फक्त उभा. इकडनं जावं लागेल. वेळ तुम्हाला वाचवण्याची आम्ही सूचना करतोय आणि तुम्ही जर वारंवार अशा वेळ घेत असाल तर त्याचा फटका तुम्हाला बसेल. या गोष्टीची सुद्धा थोडीशी दक्षता घ्या. हे बॅटर सागर आलेले आहेत आतमध्ये. सागर बंड 27 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 60 धावा. 27 चेंडू मध्ये 60 धावा. तुमचा विशाल धारक उभा एका साईडला, मात्र त्याला सोबत कोणी अजून दिलेली नाही. तो एकटा उभा राहून तुम्हाला फायदा होणार नाही किंवा ते एकटा खेळून तुम्हाला जिंकता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. एक एंड त्याने सांभाळून ठेवलाय, मात्र दुसऱ्या साईडनं पडझड सुरू झाली. अली अन्सारी या षटकामध्ये आला. त्यानं 2 चेंडूवरती 2 धक्के देऊन टाकले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो पुढे येऊन उभा राहिलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 आहे. अजूनही 60चा प्रवास शिल्लक आहे. 60 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विशाल थारक ओव्हर थ्रो आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या धावेसाठीचा तिकडे प्रयत्न झाला आणि 2 धावा लेग बाईचा कॉल मुख्य पंचांकडून समोर. 2 धावा त्या चेंडूवरती लेग बाईच्या. या 2 धावांनी 46 ऑन बोर्ड. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू आणि बनवायच्यात अजून इथून पुढे 58 धावा. 26 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता खेळामध्ये शिल्लक आहे. अली अन्सारी
बॉल पुन्हा एकदा आली अन्सारी, अचूक लाईन लेंथ, अचूक टप्प्यावरती. जिकडे बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली होती, बॅटिंग ऑर्डर पडली होती, कोलॅप्स होती, तिथेही आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये आल्यानंतर शेवटच्या काही चेंडूमध्ये जे आली अन्सारीनं 37, 38, 40च्या घरामध्ये धावफलक नेऊन वैयक्तिक पूर्ण केला आणि संघाला एक फायटिंग टोटलपर्यंत, फायटिंग टोटलपेक्षाही जास्त धावा, जिकडे 100पेक्षा. ऋषी सर, लिस्ट आली आहे का दोन्ही टीमची? पुरंदर टीमची लिस्ट आलेली आहे, राजगड टीमची लिस्ट अजून इकडे सबमिट नाहीये. राजगड, तुम्हाला शेवटचा कॉल. धावबाची संधी समोर तयार झालेली, अथर्वकडनं फेक सुद्धा खूप चांगली टाकली होती, मात्र ती हातातून निघून गेली संधी. त्या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 2. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावपलकीवरती आहेत. 24 चेंडू आणि अजून बनवायच्या त्या 56 धावा. राजगड टायगर्स, आपली लिस्ट 5 मिनिटमध्ये जमा करा, नाही तर 1 ओव्हरची पेनल्टी बसेल तुम्हाला. त्यांच्या मोबदल्यामध्ये अली अन्सारीचं याआधीचं षटक हे बॅटिंग टीमला अत्यंत नुकसान करणारं, धोकादायक ठरलं, कारण त्या षटकामध्ये त्यांचे महत्त्वाचे 2 खेळाडू बाद होऊन गेले. तर आता विशाल धारक एकटा मैदानावरती उभा आहे, जो या मॅचमध्ये पुढे आपल्या संघासाठी एक बेस्ट फिनिशिंग टच देऊ शकतो, हा सामना आपल्याकडे ठेवू शकतो, ही ताकद आहे. तोच विशाल धारक. पहिला चेंडू विशाल धारकसाठी अथर्वकडनं जास्त वेग दिला नव्हता, थोडासा स्लोअर बन, कधी परिवर्तन करत धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता फिडीसाठी. हा बॉल यावेळेस समोर टाकलाय आणि बॉल मारलाय सर सीमारेषेच्या बाहेर. विशाल धारकचा तडाखा, षटकार. चोपन्न धावा धावपलकीवरती विशाल धारक है तो मुमकिन है. या खेळाडूच्या बॅटिंग वरतीच नजर राहणार आहे. हा खेळाडू उभा राहिला शेवटपर्यंत, तर हा सामना घेऊन जाण्याची ताकद ठेवतो. बॉल स्क्वेअर, वाईट चेंडूचा कॉल मुख्य पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती समोर खेळ बदलणार आहे. अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धावेने धावपलक 55 वरती. 22 चेंडूमध्ये बनवायच्या 49 धावा. 22 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. हा चेंडू विशाल धारक यांच्यासाठी पुन्हा एक निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर परिस्थिती बदलेल टीम. आता इथून पुढे लक्षात घ्या की तुमचं रिक्वायर रन रेट किती आहे आणि रिक्वायर रन रेटच्या बरोबरीत आता इथून पुढे त्या ग्राफ बरोबरी जाण्याचं काम करावं लागेल. अथर्वकड, हा बॉल आडव्या बॅटनं जिकडे खेळायचा होता तिकडे चेंडू गेला नाही किंवा त्याचा बॅटवरती मिडलच झाला नाही. अगदी बॅटच्या खालच्या बाजूला लागलेला चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. 55 वरती धावपलक स्थिर उभा. हो यावेळेस हा चेंडू सळस्थांचा वेध घेतोय. विशाल धारक बाद. जी एक मोठी आशेची किरण होती बॅटिंग टीमची ती मावळतीये. विशाल धारक जड अंतकरणांना होईना मैदानातून माघारी. मोठा धक्का पन्हाळा पॅन्थर्स. अन्सारी यांच्याकडून ते 201 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. 201 रुपयांचा पारितोषिक
55 धावा धावफलक दाखवतो. 5 गडी बाद. विशाल धारक त्यामधलं सगळ्यात मोठं यश होतं फिल्डिंग टीमचं. 19 चेंडूमध्ये 49 धावांचा खेळ अजून शेष. चला टीम जागेवरती, चला पटकन मॅच सुरू करा. वेळ झालेला आहे 6 वाजता मॅच संपणं अपेक्षित होतं. 6 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. अजून 3 षटकं येणं बाकी आहे त्या मॅच मधून. 5 षटकांचा खेळ अथर्वकडनं या षटकामध्ये पुन्हा आपल्या टीमला एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. आणि आता शेवटच्या 18 चेंडूंचा डाव आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 49 धावा. 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता खेळामध्ये. 18 चेंडू 49 धावांचा खेळ. सामन्यामध्ये अजूनही आपण पाहतो इकडे पुढे मॅच टाइम वेळ टीम तुमचा जो स्क्रीन वरती आहे तुम्ही चेक करा. 55 धावा धावपलकीवरती. वेळ तुमचा चेक करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फिल्डिंग टीम 13 मिनिटाचा अजून वेळ शिल्लक आहे. डाऊन द ग्राउंड हा फटका डाऊन द ग्राउंड आपण बघितलाय. तिकडे पुन्हा एकदा धाव एकच आहे. 56 धावा धावपलकीवरती. 17 चेंडूमध्ये बनवायच्यात 48 धावा. 17 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता खेळामध्ये. मनोज लोणारी बरोबरी सागर बंड. विशाल धारक बाद झाला. विशाल धारक खेळत होता, त्याला साथ जास्त कोणी बाकी दिली नाही आणि त्यानंतर त्यावरती आलेला प्रेशर ही त्याची विकेट घेऊन गेलेला दिसला. 56 वरती आतापर्यंत हा धावफलक आले अन्सारीचा. याआधी तो षटक सुद्धा किती निर्णायक होतं संघासाठी. तोच बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आले अन्सारीचा. स्क्वेअर लेग समोर आहे. एकच धाव. एक धाव सुद्धा महत्वाची आहे टीम, कारण तो जास्त प्रेशर तुम्हाला क्रिएट करणार नाही. मात्र रिक्वायर रन रेट थोडंसं वाढायला आता सुरुवात झालेली. ते 17च्या पुढे आलंय. बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. वैसे हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं. धैर्य रखे, प्रयास करे, समय बदलता जरूर है. डीजे अभी इथे आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत अभी यूके NPL साठी. स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा त्या चेंडूवरती आलेल्या आहेत. अशा धावा भरपूर घेतलेत आतापर्यंत. जयंत काकडे यांकडून 101 रुपयांचं पारितोषिक अथर्वकडसाठी. जयंत काकडेंकडून 101 रुपयांचं पारितोषिक अथर्वचं हे बक्षीस आपण पाहतो. 101 रुपयांचं इकडे आहे. हॅलो. एकूण 60 धावा धावपलक 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडूमध्ये बनवायच्यात 45 धावा. 15 चेंडू 45 धावांची आवश्यकता. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉल मारलाय सागर बंड यांनी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा फुल टॉस मात्र यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 6वा धक्का पराळा पॅन्थर्स.
13 चेंडूमध्ये 39 धावांचा आकडा. पुन्हा अली अन्सारीनं या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याला बांधून टाकलं, कोंडीत पकडून टाकलं. 6 षटकांचा खेळ संपला आणि 6 ओव्हर नंतर 65 धावा धावपलकीवरती. पंचांनी सूचना दिल्याबरोबरीत लगेच ड्रिंक्स ब्रेक बंद होईल. 12 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 39 धावा. 12 चेंडू 39. चला संपला खेळ, वेळ संपलाय. चला सगळेच मॅच सुरू करा. 12 चेंडू 39 ची मॅच. चला लगेच मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. नाही पासष्ट धावा धावपलकीवरती. 65 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 आणि 12-39 ची मॅच. 12 चेंडूमध्ये 39 धावांचा हा पल्ला आपण पाहतो. अजून इथे पुढे गाठायचा आहे. प्रति षटका पाठीमागे 19.5 रिक्वायर रन रेट आहे. 6 विकेट आहेत. मनोज लोणारी हा खेळाडू मोठे फटके खेळतो आणि त्याने खेळलेले सुद्धा आहेत. हा बॉल मोठ्या फटक्याचा शोध, स्क्वेअर लेग, डाऊन दी बॉल, मनोज लोणारी बाद. चला फलंदाज पळत, नवीन बॅटर या पटकनात मध्ये. टीम मीटिंग अलाउड नाहीये. सगळे क्षेत्ररक्षक जागेवरतीच उभं ठेवण्याची परवानगी आपण पाहतो. तर ती सूचना आहे. एकत्र येण्याची परवानगी तुम्हाला नाही आता इथून पुढे. स्क्वेअर लेग मध्ये मनोज लोणारीचा झेल. चला नवीन फलंदाज, चला पटकन, चला विनोद सर. सातवा खेळाडू आतमध्ये बाद होतोय. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा. 11 मध्ये अजूनही 39 हा खेळ आहे. स्वेट बॉलचा कॉल पंचांकडून एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती. 66 चा आकडा धावपलक. 11 चेंडू 38. 11 चेंडू मध्ये 38 ची मॅच आहे. के पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकून घेतील पुढे. सुरुवातीला पॅन्थर्सनं पहिल्या इनिंग मध्ये आपली मोठी पकड दाखवली होती. पहिले 4-5 षटका पण बघितले होते. संघाकडे धावा प्रतिस्पर्धेला त्यांनी जास्त खर्च केल्या नव्हत्या. चॅन किलर राहिला अली अन्सारी या मॅच मधून. VS पुन्हा मोठ्या फटक्यासाठी समोर क्षेत्ररक्षक सोपा जाईल. 8वा खेळाडू माघारी. 8वा धक्का. सहासष्ट धावा धावपलकीवरती. 8वा धक्का संघासाठी आहे. 9 चेंडू आणि अजूनही 38 धावांचा खेळ. 9 चेंडू मध्ये 38 धावा. विकेट जाण्याची संख्या मोठी आहे. भागीदारीचा खेळ थोडा अभाव तिकडे राहिला आणि त्यानंतर आता ही वाढती आपण पाहतो. अर्थात वाढतं समस्यांचं कारण विकेट. कोणताही खेळाडू जास्त वेळ स्थिर राहू शकला नाही आतमध्ये. क्लार्मारचं एक वाक्य आहे बघा, जर तुम्हाला सगळ्या समस्यातून जर सुटायचं असेल तर थोडंसं थांबावं लागतं. आणि बॅटिंग टीम कडून कोणताही फलंदाज हा विकेटवरती जास्त वेळ थांबला नाही.
एकमेव बॅटर आहेत संदीप लोखंडे, ज्यांनी आपल्या संघासाठी खूप जास्त धावा कमी चेंडूमध्ये गोळा केला. त्यानंतर विशाल धारक काही काळ आपल्या संघासाठी उभा राहिला, मात्र त्यानंतर असा एकही फलंदाज नाही ज्याने आपल्या संघासाठी काही वेळ व्यतीत केला आहे. बंटी येतो ऑन स्ट्राईक एंडला. 7 चेंडू बंटी, बनवायच्यात अजून 37 धावा. 7 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी अजून आतमध्ये शिल्लक. पन्हाळा पॅन्थर्स बॅटिंग पॉवर प्ले टाकलेला अथर्व कडचं षटक आणि त्याला मिळालेली विशाल धारकची विकेट. बंटीनं टाकलाय बॉल प्रेक्षक गॅलरीमध्ये. बंटीचा आलाय षटकार. त्र्याहत्तर धावा 31च्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल बॅटिंग टीम. सहा चेंडूमध्ये 31 धावा. फिल्डिंग टीमने आता पकड या डावामध्ये मोठी दाखवली. पुन्हा एकदा एकच धाव त्या चेंडूवरती येईल. एका धावेनं 74 धावा धावपलक्यावरती, तर 5 चेंडूमध्ये 30 धावा. 5 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी. आता 5 मोठ्या हिट्स. छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, त्या गोष्टींचा फटका मात्र संघाला इतका मोठा बसतो की पराभवाच्या दारावरती जावं लागतं. बंटी आसमान दाखवलाय बंटीनं. बॉल स्क्वेअर लेग सीम आलेशा पार. बंटीनं अजूनही मॅच मध्ये आपली शस्त्र हातातून खाली टाकून दिलेली नाहीत. अजून 4 वरती 4 षटकार बंटी खेळायचे. 4 चेंडू करत आहे 24चे. स्क्वेअर लेग मध्ये षटकार ठोकलाय बंटीनं. 80 धावा धावपलक्यावरती. 8 खेळाडू एका साईडला बाद झालेले आहेत, मात्र बंटी अजूनही आपल्या संघासाठी लढतोय. या आधी एक षटकार होता. हा चेंडू वाईट बॉलचा कॉल पंचांकडून. स्क्वेअर चेंडूची घोषणा. एक अतिरिक्त धाव. 81. 81 धावा. बंटी. ओहो बंटी. पुन्हा एक तडका आहे बंटीचा आणि आउट ऑफ द पार्क. बंटी ऑन फायर. चला फिल्डिंग टीम सर्व प्लेयर आपल्या जागेवरती. बंटीनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट तयार करून टाकलेला आहे. बी अ गेम चेंजर. दिस वर्ल्ड इज ऑलरेडी फुल ऑफ प्लेयर्स. 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 17 धावांचा खेळ. बंटी ऑन स्ट्राइक. फुल टॉस सेंडो आली. अन्सारी मागे उभा आहे. झेल टिपला, मात्र बंटीनं सामना जवळ आणला. चला नवीन खेळाडू. शेवटची जोडी असावी आतमध्ये. शेवटची जोडी आहे आणि 2 चेंडूंचा खेळ आणि बनवायच्या राहिल्यात त्या 17 धावा. चला स्पीडअप करा टीम.
लाईट्स ऑन करा. यानंतर लाईट्स ऑन करा. 2 चेंडू झाल्यानंतर जिकडे प्रेक्षक आमच्या काही टावरच्या पशी आहेत, काही खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो आम्ही की 2 बॉल झाल्याबरोबरीत आपण लगेच लाईटचे टावर ऑन करा. जे लाईटच्या टावरच्या खाली जे बटन आहेत ते फक्त स्विच आपण ऑन करा. 2 बॉल झाल्यानंतर आपण टावर्स ऑन करा. आणि याला खेळायचे 2 चेंडू. पहिला बॉल आर्यानं फेस केलाय, तिला बॅटिंगसाठी पुढे. हो, क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड झालेली आहे आणि आर्यानं या स्पर्धेत आपलं वैयक्तिक खातं पहिला चेंडू आर्याचा चौकार आलाय. एक्क्याण्णव धावा धावपलक्यावरती, 13 धावा दूर आहे बॅटिंग टीम तुम्ही विजयापासून. हा चेंडू आणि फेस करत असताना पॉइंट मध्ये हा चेंडू, शेवटचा चेंडू टाकून झाला. 8 षटकं संपली, मॅच जिंकली लोकल रॉयल्स. 12 धाव्यांनी हा सामना तुमच्याकडे राहिलाय. लाईटचे टावर ऑन करा, लाईटचे टावर ऑन करा, प्रेक्षकांना विनंती आहे. आणि चला फिल्डिंग टीम लगेच क्षेत्ररक्षण करणारी टीम चला ताबडतोब आतमध्ये. सानू अन्सारी आपली टीम घेऊन. बॅट्समन चला अखिलेश